गोंदिया शहरातील संडे सायकलिंग ग्रुपद्वारा गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांसह कारगिल युद्धामध्ये आपला एक पाय गमावलेले माजी सैनिक उद्यभान निर्वाण यांच्यासोबत आणखी 2 नागरिक हे गोंदिया ते पंढरपूर अशी सायकलवारी करत विठुरायाकडे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी धान मोठ्या प्रमाणात पिकू दे आणि गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास होऊ दे हे साकडं घालण्यासाठी गोंदियामधून सायकलवारी करत पंढरपूरला निघाले आहेत। यासोबतच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा, देश वाचवा असा संदेश देत गोंदियातून पंढरपूरला सायकलवारी करत आहे। त्यांचं स्वागत करून भर पावसात गोंदियातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत। तेथे पोहोचून विठुरायाकडे साकडं घालणार असल्याचं गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी सांगितलं। जय जय रामकृष्ण हरी। संत गजानन महाराज, संत तुकाराम महाराज आज गोंदिया ते पंढरपूर वारी करायला आम्ही संडे सायकलिंग ग्रुप यांच्या माध्यमातून जात आहे आणि आमचा संकल्प असं होता की देवाने आमचं साकडं जे आम्ही देवापुढे घालायला चाललो की हे देवा, गोंदिया भंडारा जिल्हा हा कृषी प्रधान आमचा जिल्हा आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, तर भरपूर धान आमच्या कास्तकारांना पिकू दे त्यासाठी त्यांच्या चरणी आशीर्वाद मागायला आम्ही चालले आहोत। माझ्यासोबत आज आमचे संडे सायकलिंग ग्रुपचे सदस्य श्री घनश्याम उके, श्री मनोज बिसेन आणि विशेष म्हणून ज्यांनी आपलं कारगिलमध्ये एक पाय गमावलं असे एक वीर योद्धा ज्यांचा एक पाय नाही आहे ते पण आमच्यासोबत, आमचे श्री निर्वाणजी हे पण आमच्यासोबत आज गोंदिया ते पंढरपूर पैदल सायकलवारी याकरिता आम्ही चाललो। पर्यावरण आणि लोकांनी सायकल चालवा हा एक संदेश देतात लोकांना। पर्यावरण बचाओ, साइकिल चलाओ, पर्यावरण बचाओ, सेहत बनाओ, पर्यावरण बचाओ, ईंधन बचाओ, अपना सायकल चलाओ, देश बचाओ। आज कुठं ना कुठं युवकांमध्ये एक खूप मोटरसायकल चालवण्याची खूप जास्त स्पर्धा आहे, प्रदूषणाचा वाढता प्रभाव आहे। कुठेतरी मी युवकांना एक आव्हान करत आहे की जास्त आठवड्यातून कमीत कमी एकदा त्यांनी सायकल चालवायला पाहिजे आणि विशेष म्हणून आमचे संडे सायकलिंग ग्रुप यांचे जे उद्देश आणि ध्येय आहे की आठवड्यातून एक दिन सायकल के नाम जे आमचा उद्देश आहे त्या संकल्पला आम्ही घेऊन ईश्वर चरणी प्रार्थना करत आहोत। आणि बघा, ईश्वर देवानी पांडुरंगाने आमचं ऐकलेलं आहे आणि ते आपल्या जे भक्त आहेत त्यांना कधीही निराश करत नाही। आम्ही सांगितलं होतं की देवा पाऊस भरपूर पडू दे, तर त्यामुळे देवानी आपल्या भक्तांचं ऐकलं आणि कालपासून सतत पावसाचा जोर आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यात सुरू आहे आणि सगळ्या गोंदिया भंडारा जिल्ह्याचे सगळे लोक जे आज इथं उपस्थित झाले संडे सायकल ग्रुप, आमचे विशेष म्हणून श्री बळीरामजी उके महाराज हे पण खूप मोठे भक्त पांडुरंगाचे आहेत। या सर्व लोकांनी आणि सायकल संडे ग्रुपचे सगळे सदस्य, विशेष म्हणून मंजू कटरे मॅडम, रविभाऊ सपाटे आणि सगळे त्यांचे सगळे सदस्य या सगळ्यांनी आज या कार्यक्रमाला खूप जास्त जोर दिलं आणि आम्हाला उत्साहपूर्ण इथून गोंदियापासून पंढरपूर जाण्यासाठी आज जयस्तंभ चौकात आम्ही उपस्थित झालो। सर्वांचा मनापासून मी आभार मानतो आणि देवापुढे हे आशीर्वाद मागतो की आमचा गोंदिया सुखमय, मंगलमय, स्वस्थमय असं आमचं गोंदियाच्या सगळ्यांचं लोकांचे स्वार्थ असो यासाठी देवाचरणी प्रार्थना करायला धन्यवाद। पंढरपूर विठ्ठल बाबांना आपल्याला बोलावलं, मागच्या वर्षी पण मी गेलो होतो आणि हा वर्ष बी माझा चांगला आहे आणि संडे सायकल ग्रुपने पुढाकार देऊन मला पुढं पाठवलं आहे। जय हिंद। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।